खूप पैसा आला की खूप सुख येतं असं जर तुला वाटत असेल ना तर ते तसं नाहीये. तुझ्या बाबांचंच उदाहरण घे ना. एवढ्याशा पगारातही तुम्ही सगळे सुखी आनंदी होताच ना. हे हो, पण तो काळ वेगळा होता प्रसाद. हल्लीच्या काळात तसं राहून चालत नाही. आता आपण सगळ्यांनी आपल्या प्रगतीचा विचार करायला हवाय. मला छोटं आणि साधंच राहायचंय. पण मला तुला खूप मोठं झालेलं बघायचंय प्रसाद. तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. मी येतो वाण्याकडे जाऊन. नाही थांब, मी तुला पैसे देणार. नाही, माझ्याकडे आहेत. माझ्याकडे पैसे आहेत. हरीशचा टीव्ही रिपेअर केला ना मी, त्याचे पैसे आहेत. मी येतो जाऊन. नाही थांब, मी देते प्रसाद तुला पैसे. ते पैसे तुझ्याचकडे राहू देत वृंदा. वेळ प्रसंगी आपल्याच कामी येतील. राहू दे, तू शिकवणी घे, मी जाऊन येतो. काय चाललंय तुमचं? कोणाचं पुस्तक येते? माझं. मग दे त्याला. तू का घेतोयस ते? भांडायचं नाही अजिबात. हो. चला, आज आपला शिकवणीचा पहिलाच दिवस आहे. मग मला एक गोष्ट सांगा, विद्येचं दैवत कोण? सरस्वती आणि गणपती. व्हेरी गुड. मग शिकवणीच्या पहिल्याच दिवशी गणपती आणि सरस्वती या दोघांची प्रार्थना करून आपण शिकवणीला सुरुवात करू. चला, सगळ्यांनी हात जोडा आणि डोळे मिटून मनापासून प्रार्थना करा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, देवा दया कर रे बाबा माझ्यावर. मी जे काही केलं ते प्रसादच्या प्रेमापायीच केलं की नाही. मग तुला का समजत नाहीये? कसा माझा मुलगा फिरला रे. कशाची शिक्षा देतोयस बाबा तू मला? ती वृंदा तर शिकवण्या करायला लागली म्हणजे कमावती झाली. आता कशाला येईल माझा मुलगा परत माझ्याकडे? ते काही नाही. तू काही कर, पण माझा मुलगा माझ्या दारात आणून दे मला परत. तिच्या शिकवण्या बंद कर. एवढी कृपा कर रे बाबा माझ्यावर. तुझं तसं केलंस ना तर अनु आणि दर्शनाला येईन रे मी तुझ्या सिद्धिविनायकाच्या देवळात. सासूबाई, त्याने काय होणार आहे? हे बघा सासूबाई, तुम्ही अनवाडी जाल, पाय तुमचे भासतील, पण त्याचा सिद्धिविनायकाला का फायदा मला सांगा? अहो, हे नवस वगैरे करणार नाही, सगळं जुनाट झालंय हो, आउट ऑफ फॅशन. आत्ताचा जमाना आहे तो देवाणघेवाणीचा आहे. म्हणजे आता म्हणजे हे बघा सासूबाई, वृंदाच्या शिकवण्या बंद पाडण्यासारख्या फालतू कामासाठी तुम्ही त्याला कशाला गळ घालताय? त्यासाठी मी आहे ना, मी एक काम करू शकतो. या लक्ष्मीकांतला काही एक अशक्य नाही. अहो, असं काय करताय सासूबाई? आता तुमच्या मुलाला नोकरी मिळू नये म्हणून मी फक्त एक फोन केला. झालं ना आपलं काम? झालं ना मग? अरे पण ते परके लोक होते, ही मुलं लिंबूवाडीतली आहेत. सासूबाई, तुम्ही फक्त तुमचा हात सैल सोडा, बाकी सगळं माझ्यावरती सोडा. शिकवण्यात येते काय तिथे? नाही तिच्या शिकवण्या बंद केल्या ना तर तुमचा जावई म्हणून मी कोणाला नाव नाही सांगणार माझं. तिला अशी काही अद्दल घडवतो, जन्माची शिकवणी लक्षात राहील तिच्या. लेकरू ते का करते ती असं? का करते? काय साध्य करायचं तिला? जा सांग तिला. तिला सांग, म्हणावं माझ्यावरती कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाहीये. सांग तिला. काय झालं? कोणाबद्दल बोलतोयस तू?
तू त्या वाण्याकडे पैसे द्यायला गेला होतास ना, मग नक्की झालं काय? त्याचे पैसे ऑलरेडी पे केलेले होते. काय? आता त्याचे पैसे कोणी पे केले? कोण देणार? आईने दिले, दुसरं कोण देणार? आईनी? आईनी का दिले पैसे? हे सगळं तुझ्यामुळे झालंय वृंदा. माझ्यामुळे? हो. प्रसाद, तू मला का बोलतोयस? मी आता काय केलंय ह्याच्यात? काय केलंय? काय केलं नाही ते विचार. काय काय गरज काय होती तुला वाण्याकडून सामान उधार आणायची? तू एवढ्याशा गोष्टीवरनं परत चिडणार आहेस का माझ्यावर? मी तुला आधीच सांगितलं, माझ्याकडे पैसे कमी होते म्हणून मी उधार आणलंय सामान. आणि प्रसाद, तू हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरनं एवढं का भडकतोय? अगं भडकू नाही तर काय करू? तिचे उपकार राहिले ना आपल्यावरती. कोण देऊन देणार आहे पैसे तिला? तू देणार आहेस? जे घडू नये असं वाटतं मला ना, तेच घडतंय. प्रसाद, प्लीज तू आधी शांत हो. काही एवढं मोठं घडलेलं नाही. आणि हो, मी जाऊन देईन आईंना पैसे. मग तर झालं? झालं. जा जा, पैसे नेऊन दे. म्हणजे आई तुझा पुन्हा अपमान करेल. म्हणजे तुमच्या दोघींमध्ये पुन्हा झुंपेल आणि तुम्ही दोघी तुमची भांडण घेऊन माझ्याकडे येणार. या 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 आणि माझा ढोलकी सारखा वापर करा. अरे प्रसाद, काय बोलू नकोस. अगं उघडणं दरवाजा कोणाला आहे बघ ना. थांब, बघतो मीच. सामान आणलंय महिनाभराचं. वृंदा, मला खूप राग आला तुझा. आपलं दुकान असूनही दुसऱ्याकडून सामान घेतलं, तेही उधारीवर. बाबा प्लीज हे सामान घेऊन जा. आम्हाला नकोय. प्लीज घेऊन जा. नाही तर मग फेकून द्या. हा, इलेक्ट्रिकच्या कामासाठी एक माणूस आहे माझ्याकडे. प्रसाद चोरगे नाव त्याचं. माझ्या बाजूलाच राहतो. अहो मास्टर आहे कामातला. माझ्यावर विश्वास आहे ना, निश्चिंत राहा तुम्ही. यार पाहिलंच ना, आतापर्यंत इलेक्ट्रिकचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला द्यायचा हरीश. म्हणजे आता तुझा पत्ता काट. अरे नाही रे, कॉन्ट्रॅक्ट तुझंच असेल आणि मागच्या वेळेला मिळाले तेवढेच पैसे मिळतील तुला. फक्त यावेळेला काम प्रसादच्या थ्रू होईल. अरे पण हे सगळं कशासाठी? एवढ्या का त्या प्रसादच्या प्रेमात पडलायस? प्रसादच्या नाही रे, त्याच्या बायकोच्या वृंदाच्या प्रेमात पडलाय. पार गळ्यापर्यंत बुडालाय. तिचं लग्न झालं आणि तिच्या नावाचे उसासे सोडतोय. काय बोललास? काय बोललास? काय बोललास? त्याला घेऊन जा, गेम वाजविण्याचा. माझ्या हातला काय ते भलतं बद्दल घेऊन जा. नाही जाऊ दे. शांत हरीश, शांत. अरे काय रे, कसला गोंधळ चाललाय? काय आरडाओरडा करताय? वाजलेत किती? रात्रीच्या 12 वाजता तुम्ही काय गोंधळ घालता रे? ओ चोरगे काकू, तुम्ही आज जाऊन झोपा. या गोंगाटात झोप येते? ए, दारू पिऊन धिंगाणे घालायचे नाही तर आपापल्या घरी जायचं आणि काय घालायचे गोंधळ ते घाला. इथे तुझा सावळा गोंधळ नकोय हरीश, आधीच सांगून ठेवते. एवढा त्रास होतो ना तर कानात कापसाचे बोळे टाकून झोपा. जास्त हुशाऱ्या करायच्या नाही तर हरीश, पोलिसांना बोलवीन नाही तर. पोलीस? कोणाला पोलिसांच्या धमक्या देत आहे? तुम्हाला एक गंमत सांगू का चोरगे काकू? तुम्ही आता पोलिसांना फोन केलात ना की पोलीस मला इकडनं उचलून घेऊन जातील. आणि मग त्यांच्याच गाडीतनं मी माझ्या आमदाराला फोन लावेन. मग तो त्या इन्स्पेक्टरची काशी करेल आणि मग मला पोलीस स्टेशन मध्ये बसवून मस्त थंड चहा वगैरे पाजतील आणि मानाने इथे आणून सोडतील. बघायचंय? लावा फोन. थांबा, मी माझ्या फोनवरनं लावतो फोन. या लावा. मी तरी काय गुंडाशी बोलते इकडे. शे, मला पोलिसांच्या धमक्या देते. चला रे, चला सगळे.
प्रसाद प्रसाद आता खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची छान सुरुवात झाली आहे नाही? कसलं छान, कसलं छान आणि कसलं काय. प्रसाद असं का बोलतोयस तू? हे बघ, आयुष्यात अप्स अँड डाऊन्स हे येतच असतात, पण म्हणून लगेच काय असं निराश नाही होऊन जायचं. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून असं चिडायचंही नसतं. तुला माहितीये त्यांनी काय होतं? त्यांनी हे आपण जे एक अवसान गोळा केलेलं असतं ना, ते गळून पडतं. मी कधी कधी खूप रागराग करतो ना वृंदा. कधी कधी नाही, नेहमीच करतो. तू नेहमी मला समजून घेतेस. बघ, खरं तर असं काहीही नाहीये. तसंच आहे वृंदा. अरे नाही असं, तू खूप समजूतदार आहेस. खरं तर माझ्यापेक्षाही जास्त समजूतदार आहेस तू. कधी कधी असं होतं, कारण माणसाच्या समोर सगळ्याच बाजूने अशी परिस्थिती आली ना की माणूस पॅनिक होतो आणि मग कधी कधी असं रिॲक्ट करून जातो. हे माझ्या वागण्याचं जस्टिफिकेशन नाहीये वृंदा. हे बघ, मला माहितीये की मी सारखा भांडतो तुझ्याशी. माझी चूक आहे, मी चुकीचं वागलोय, म्हणून मी मनापासून तुझी माफी मागतो. सॉरी. बाकी आजचा दिवस छान गेला नाही? माझ्या शिकवण्या फायनली सुरू झाल्या. तू बघ, आता लवकरात लवकर तुला पण एक खूप छान काम मिळेल आणि मग बघता बघता आपले सगळे प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह होतील. अशीच आशा करू आपण वृंदा. तुला माहितीये, आपलं भांडण झाल्यावर आज खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू झाला असं मला वाटतं. हरीश, आय लव्ह यू वृंदा. दिल्या घरी